नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक नाही तर दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपल्या मनात एकच प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार। तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करावे लागेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता। चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकताच 8वा हप्ता जमा झाला आहे, पण खरी आनंदाची बातमी ही आहे की सरकारने आता 9व्या हप्त्याच्या वितरणाची तयारीही पूर्ण केली आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे त्यांना आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजेच PM किसानचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात एक मोठी रक्कम जमा होत आहे। हे वितरण एका क्लिकवर थेट DBTद्वारे केले जाणार आहे। अनेकांना प्रश्न पडतो की आमचा जिल्हा यादीत असूनही पैसे का आले नाहीत, तर त्यासाठी सरकारने काही कडकटी घातल्या आहेत ज्याची पूर्तता असणे अनिवार्य आहे। eKYC, तुमचे आधार कार्ड बँकशी लिंक असणे आणि eKYC पूर्ण असणे ही पहिली आणि महत्त्वाची अट आहे। जर तुमचे आधार जुन्या फोटोमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे अपडेट नसेल तर ते त्वरित दुरुस्त करून घ्या। रेशन कार्ड, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेत प्राधान्य दिले जात आहे। उत्पन्न मर्यादा, तुमचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे। त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारी नोकरी, कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। मोबाईल लिंकिंग, तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा जेणेकरून पैसे जमा झाल्यावर तुम्हाला त्वरित मेसेज येईल। तर शेतकरी बांधवांनो, आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कर्जमाफीची। मुंबईमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कृषी खात्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाल्यानंतर राज्यातील शेतकरी यासाठी नेमलेले प्रवीण परदेशी समितीच्या अहवालाचे प्रतीक्षेत आहेत। परदेशी समितीची मुदत एप्रिल अखेर संपत असून या समितीचा अहवाल 15 एप्रिलपर्यंत येणार असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। मुख्यमंत्री आणि सहकार विभागाशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालातील शिफारशीवर मंजुरी घेण्यात येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय जवान जय किसान, धन्यवाद।